हत्तरगाव, सांगली जिल्ह्यातील एक शांत डोंगराळ भाग. इथे राहत होती सुमेधा माने, वय फक्त 27, एक लहान मुलाची आई. ती आणि तिचा नवरा नरेश माने गावच्या श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतात कामाला होते. तो शेतकरी होता जयेश गावंडे, वय 18-20, देखणा, अविवाहित आणि थोडासा बिंदास्त. शेतात एकत्र राबत असताना सुमेधाचं मन हळूहळू जयेशकडे ओढलं गेलं. सुरुवातीला फक्त नजरा, मग थोडी थट्टा मस्करी आणि काही महिन्यात दोघं खूप जवळ आले. नरेश राबत असताना त्याच्याच मागे त्याची पत्नी दुसऱ्या माणसाशी शरीर संबंधात गुंतली होती. 12 एप्रिल 2025 दुपारी 2:30च्या सुमारास नरेश शेजारच्या शेतात गवत कापत होता. सुमेधाने त्याला सांगितलं, मी कपडे वाळत घालते, आणि ती जयेशच्या शेतात गेली. जयेश तिथे ट्रॅक्टरचं काम करत होता. जयेशने सुचवलं, शेतात कोणीच नाहीये, थोडा वेळ आपला. दोघं शेताच्या एका बाजूला गेले, जिथे ट्रॅक्टर पार्क केलेला होता. याच वेळेस नरेशचा 6 वर्षांचा मुलगा रडत त्याच्याकडे आला. बाबा, आई मला मोबाईल देत नाहीये, ती जयेश काकांबरोबर गेली आहे. नरेशच्या मनात काहीतरी खटकलं. मुलाला घेऊन तो शेजारच्या शेताकडे वळला. आई कुठे गेली असं विचारलं. लाडावर मुलगा बोट दाखवून म्हणाला, तिथं, ट्रॅक्टरजवळ. नरेश तिथे पोहोचला आणि त्याने जे पाहिलं ते त्याचं संपूर्ण जग अंधारून टाकणारं होतं. ट्रॅक्टरजवळ सुमेधा आणि जयेश दोघेही अत्यंत अश्लील अवस्थेत होते. नरेशने जोरात ओरडून सुमेधाला हाक मारली. जयेश घाबरून तसाच अर्धवट कपड्यात पळायला लागला. नरेशने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलला आणि सुमेधावर तुटून पडला. तिला ओढत ट्रॅक्टरजवळ आणले आणि रागाच्या भरात ढकललं. ती ट्रॅक्टरच्या मागच्या चाकांखाली सापडली. डोकं चाकाखाली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिचं शरीर कंप पावलं आणि शांत झालं. तेवढ्यात आजूबाजूच्या शेतातून बायका ओरडत आल्या, अगं थांब, मारू नको, मरून गेली ती सुमेधा. सुमेधा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा मुलगा ते दृश्य पाहून बिथरलेला होता. त्याच्या डोळ्यासमोर आई मेली होती. त्याचे 2 हात थरथरत होते. गावकऱ्यांनी नरेशला पकडलं. काही वेळात पोलीस आले. नरेश थरथरत होता, पण सतत म्हणत होता, ती माझी नव्हतीच, जयेशची झाली होती, मला सहन झालं नाही. पोलिसांनी चौकशी केली. आजूबाजूच्या महिलांनी सांगितलं, ती आधीच पडली होती, तरीही नरेश तिच्या छातीत लाथा मारत होता, डोळ्यात रक्त भरलं होतं त्याच्या. जयेश तिथून फरार झाला. पोलीस अजून त्याचा शोध घेत आहेत. सुमेधाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तिच्या कपाळावरून आणि डोक्यातून वाहणारं रक्त आजही शेतात मुरलेलं आहे. एक लहानसं कुटुंब एका स्त्रीच्या चुकीच्या निर्णयाने पूर्ण उद्ध्वस्त झालं. नरेश आता तुरुंगात आहे. आणि तो मुलगा अनाथासारखा शांत झाला आहे. शेवटी फक्त एवढंच म्हणता येईल, प्रेमातली फसवणूक फक्त हृदय तोडत नाही, संपूर्ण घर उद्ध्वस्त करते.